Good morning. In application of derivatives, we are solving problems on maxima and minima. Question number 10. Divide number 30 in two parts that product is maximum. 30 हा नंबर दोन पार्ट मध्ये डिवाइड करायचा आहे की त्याचा प्रॉडक्ट मॅक्झिमम. Let x be one of the part of x be one of the part of 30. Therefore, the other part is equal to 30 minus x. x चे दोन पार्ट केले. एक जर x घेतला तर दुसरा 30 minus x येईल. आपल्याला काय कंडिशन काय प्रॉडक्ट इज मॅक्झिमम. प्रॉडक्ट नाव प्रॉडक्ट पहिला पार्ट x इंटू दुसरा पार्ट 30 minus x. हे एफ एक्स आहे, प्रॉडक्ट फंक्शन आहे. मग एफ एक्स ने डिनोट करायचं. एफ एक्स इज इक्वल टू हे सॉल्व्ह केलं, एक्स ने मल्टिप्लाय केलं 30x मायनस एक्स स्क्वेअर. काल जसे प्रॉब्लेम सोडवले त्याच्या प्रोसिजरने जायचे. डिफरन्शिएटिंग एफ डॅश एक्स इज इक्वल टू 30 इंटू एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x. 30 मायनस 2x. Again differentiating with respect to x. F double dash x is equal to 30 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2 इंटू x चा डेरिव्हेटिव्ह 1. F double dash x minus 2. Question number 3. मग काढतो आपण the solutions of f dash x is equal to 0 are 30 minus 2x is equal to 0. मायनस 2x इकडे घेतला 2x is equal to 30 means x is equal to 30 upon 2. x is equal to 15. When x ची एकच व्हॅल्यू आली म्हणजे प्रॉडक्ट मॅक्झिमम असणार आहे किंवा x इज इक्वल टू 15 आला मग सिंगल असणार आहे. सिंगल एकतर मॅक्झिमम किंवा मिनिमम. आपल्याला मॅक्झिमम दाखवायचं आहे. when x इज इक्वल टू 15 f डबल डॅश ऑफ 15 तर f डॅश x हा -2 आलाय. मग कुठल्याही व्हॅल्यू साठी तो -2 येणार आहे. -2 less than 0. Therefore, by second derivative test, fx has maximum value at x is equal to 15. Therefore, fx has maximum value at x is equal to 15. fx म्हणजेच काय प्रॉडक्ट इज मॅक्झिमम when the two parts are x is equal to 15 आला. दुसरा 30 minus x म्हणजे 30 minus 15 म्हणजे दोन्ही पार्ट किती येणार आहेत 15. Question number 10. Divide the number 30 into two parts. आता 30 हा नंबर दोन पार्ट मध्ये डिवाइड करायचं such that product is maximum.
Let x be one of the part of 30. Therefore, other part is 30 minus x. आता प्रॉडक्ट घेतलाय आपण. प्रॉडक्ट पहिला पार्ट x इंटू 30 मायनस एक्स. प्रॉडक्ट मॅक्झिमम दाखवायचंय किंवा मॅक्झिमम आहे हे दाखवायचे. सॉरी, मॅक्झिमम असताना दोन पार्ट काढायचे. मग प्रॉडक्ट एक्स इंटू 30 मायनस एक्स तो एफ एक्स ने डिनोट केला. 30x मायनस एक्स स्क्वेअर डिफरन्शिएटिंग एफ डॅश एक्स 30 इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x म्हणजे एफ डॅश एक्स आला 30 मायनस 2x. इक्वेशन नंबर 2. अगेन डिफरन्शिएटिंग एफ डबल डॅश एक्स 30चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2 इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे मायनस 2. मग पुढे द सोल्युशन्स ऑफ एफ डॅश एक्स इज इक्वल टू 0 आर 30 minus 2x is equal to 0 म्हणजे 2x is equal to 30. x is equal to 30 upon 2 म्हणजे x is equal to 15. When x is equal to 15, f double dash of 15 हा minus 2 येणार आहे. minus 2 म्हणजे less than 0. निगेटिव्ह आला by second derivative test fx has maximum value at x is equal to 15. fx म्हणजेच काय? प्रॉडक्ट. मग प्रॉडक्ट इज मॅक्झिमम वेन टू पार्ट्स ऑफ 30 आर. पहिला 15 दुसरा पण 15 येतो. 11th क्वेश्चन पण सिमिलर आहे. डिवाइड द नंबर 20 into two parts such that sum of their squares is minimum. Question number 11. Let x be one of the part of 20. Therefore other part काय येईल 20 मायनस एक्स. आता फंक्शन कोणते? पहा, क्वेश्चन नंबर 11. Divide the number 20 into two parts such that sum of their squares is minimum. Let x be one of the part of 20. Therefore other part is 20 minus x. Now sum of squares minimum पाहिजे इज इक्वल टू पहिला x आहे एक्स स्क्वेअर प्लस दुसरा 20 मायनस एक्स स्क्वेअर. मग एफ एक्स आला एक्स स्क्वेअर प्लस हे एक्सपांड केलं तरी चालेल 20 चा स्क्वेअर 400 22 जार मायनस 40x बरोबर. 20 चा स्क्वेअर 400 दोन्हीचा गुणाकार त्याची दुप्पट प्लस एक्स स्क्वेअर म्हणजेच येईल 2x स्क्वेअर मायनस 40x प्लस 400. डिफरन्शिएटिंग एफ डॅश एक्स 2 इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 40 इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 400चा डेरिव्हेटिव्ह 0. 2 2 जार 4x मायनस 40. Again differentiating f double dash x 4 into x चा डेरिव्हेटिव्ह 1 minus 40 चा डेरिव्हेटिव्ह 0. f double dash x the solutions of f dash x is equal to 0. 40 minus 4x minus 40 is equal to 0. Means 4x is equal to 40. X is equal to 40 upon 4. X is equal to 10. मग आता x इज इक्वल टू 10 सिंगल व्हॅल्यू आले एक तर मिनिमम असणार किंवा मॅक्झिमम. आपल्याला मिनिमम असताना पार्ट काढायचे. मग वेन x इज इक्वल टू 10 एफ डबल डॅश ऑफ 10 एफ डबल डॅश 4 आलाय कॉन्स्टंट येतो. एफ डबल डॅश 10 4 ग्रेटर दॅन 0 बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट fx has minimum value at x is equal to 10. मग sum of squares is minimum when two parts are पहिला पार्ट 10 दूसरा पार्ट पण 10.
एक्स 10 घेतला तर 20 मायनस 10 म्हणजे 10 येईल. सिमिलर प्रॉब्लेम आहे. क्वेश्चन नंबर 11. Divide the number 20 into two parts such that sum of squares is minimum. Let x be one of the part of 20, therefore other part 20 minus x is. Sum of squares. मग आता पहिला पार्ट x आहे त्याचा स्क्वेअर प्लस दुसरा पार्ट 20 मायनस एक्स आहे त्याचा स्क्वेअर. हे सॉल्व्ह करून घ्या. एफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर तसाच एक्स पण केलं ए स्क्वेअर म्हणजे 20चा स्क्वेअर 400 20x 22 जार 40x आणि x स्क्वेअर x square plus x square 2x square minus 40x plus 400. Differentiating f dash x 2 तासात x square चा डेरिव्हेटिव्ह 2x minus 40 तासात x चा डेरिव्हेटिव्ह 1 400 डेरिव्हेटिव्ह 0 2 2 जार 4x minus 40. Again differentiating f double dash x 4 तासात x चा डेरिव्हेटिव्ह 1 minus 40 चा डेरिव्हेटिव्ह 0. मग हा 4 तासात येतोय म्हणजे f डबल डॅश 4 आला कॉन्स्टंट आलाय. नंतर काढत असतो आपण सोल्युशन्स ऑफ एफ डॅश एक्स इज इक्वल टू 0. एफ डॅश एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे 4x मायनस 40 इज इक्वल टू 0. 4x इज इक्वल टू 40. x इज इक्वल टू 40 अपॉन 4 म्हणजे x इज इक्वल टू 10. x ची व्हॅल्यू 10 आली. वेन x इज इक्वल टू 10 इथे पुट अप केलं एफ डबल डॅश ऑफ 10 हा 4 आहे कॉन्स्टंट आहे तो ग्रेटर दॅन 0 बरोबर पॉझिटिव्ह आला. बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट एफ एक्स हॅज मिनिमम व्हॅल्यू ॲट एक्स इज इक्वल टू 10. Therefore sum of squares is minimum when two parts are पहिला पार्ट आला 10 दुसरा पण पार्ट इज 10. A wire of length 36 meter is bent to form rectangle. Find its dimensions if the area of rectangle is maximum. First of all, length of wire is 36 meter. It is bent to form a rectangle. Question number 12. Wire is bent to form rectangle. Okay. Therefore, perimeter is equal to length of wire. Perimeter of rectangle 2L plus B is equal to length of wire 36 meter. L plus B is equal to 36 upon 2, that will be 18. We have to find dimension, that is length and breadth. Let length be x. Therefore x plus b is equal to 18. Therefore b is equal to 18 minus x. b is equal to 18 minus x. Now एरिया मॅक्झिमम पाहिजे मग एरिया फंक्शन आहे एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड. लेंथ एक्स आहे ब्रेड 18 मायनस एक्स आली. एफ एक्स इज इक्वल टू हे सॉल्व करा 18x मायनस एक्स स्क्वेअर. एरिया फंक्शन मॅक्झिमाइज करायचंय ते डिनोट केलं एफ एक्स ने. डिफरन्शिएटिंग एफ डॅश एक्स इज इक्वल टू 18 इंटू एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x म्हणजे 18 मायनस 2x. इक्वेशन नंबर
एरिया फंक्शनला 1 द्या. अगेन डिफरन्शिएटिंग. एफ डबल डॅश एक्स इज इक्वल टू 18 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2 इंटू एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे -2 आला. इक्वेशन नंबर 3. आता काढतोय आपण द सोल्युशन्स ऑफ f dash x is equal to 0 are 18 minus 2x is equal to 0, 2x is equal to 18, x is equal to 18 upon 2 म्हणजे x is equal to 9 meter. When x is equal to 9, f double dash of 9, f double dash constant आलाय -2 हा लेस दॅन 0 आहे. Therefore by second derivative test fx has निगेटिव्ह साठी मॅक्झिमम व्हॅल्यू at x is equal to 9. Therefore area is maximum. fx म्हणजेच एरिया when length and breadth are 9 meter. Length x is equal to 9, मग breadth 18 minus 9 ती पण किती येईल 9. See question number 12. A wire of length 36 meter is bent to form a rectangle. A wire is bent to form rectangle. That means वायरची लेंथ म्हणजे त्या रेक्टँगलचा पेरिमीटर येणार आहे. मग पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 2l प्लस बी इज इक्वल टू 36. l प्लस बी 2 ने डिवाइड केलं 36 अपॉन 2 म्हणजे 18. लेट लेंथ ऑफ रेक्टँगल बी एक्स म्हणजे x प्लस बी इज इक्वल टू 18. मग b इज इक्वल टू हा x इकडे घेतला 18 मायनस x. नाउ वी हॅव टू मॅक्झिमाइज एरिया. मग एरिया फंक्शन आहे. एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ, लेंथ एक्स इंटू ब्रेथ 18 मायनस एक्स. मग ते एफ एक्स ने डिनोट केलं. एक्स इंटू 18 18 एक्स, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर. डिफरन्शिएटिंग f dash x is equal to 18 into x चा डेरिव्हेटिव्ह 1 minus x square चा डेरिव्हेटिव्ह 2x. f dash x is equal to 18 minus 2x. Again differentiating f double dash x 18 हा कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्ह 0 येईल -2 इंटू x चा डेरिव्हेटिव्ह 1 येईल. मग आता f dash f double dash काढल्यानंतर द सोल्युशन्स ऑफ f dash x is equal to 0 आर 18 minus 2x is equal to 0, 2x is equal to 18, x is equal to 18 upon 2 म्हणजे x is equal to 9 meter. When x is equal to 9 meter, f double dash of 9 minus 2 येईल म्हणजे लेस दॅन 0 येईल. Therefore by second derivative test निगेटिव्ह साठी fx has maximum value at x is equal to 9. fx म्हणजेच एरिया. मग एरिया इज मॅक्झिमम वेन लेंथ 9 मीटर आहे, ब्रेड पण 18 मायनस 9 म्हणजे 9 मीटर. म्हणजेच ज्या वेळेला हा रेक्टँगल स्क्वेअर होईल 9 लेंथ आणि ब्रेड सेम आहे म्हणजे इट इज अ स्क्वेअर ऑफ साइड 9 मीटर. आणखी एक क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 13. A ball is thrown in air. Its height
at any time is given by. Question number 13. Height 3 plus 14t minus 5t square. Equation number 1. We have to find maximum height it can reach. मग आता कोणत्या वेळेला इथं height is a function of time. H is a function of time. Differentiating with respect to t, we get dh by dt म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह f डॅश x थोडक्यात आपण इन जनरल म्हणजे प्रत्येक वेळेला f डॅश x असतो. आता इथं h हे t चं फंक्शन आहे म्हणजे dh by dt 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस 14 इंटू t चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 5 इंटू t स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2t. मग 14 मायनस 10t इक्वेशन नंबर 2. Again differentiating d2h by dt square 14 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 10 इंटू t चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे हे आलं मायनस 10 इक्वेशन नंबर. द सोल्युशन्स ऑफ f डॅश म्हणजेच dh by dt is equal to 0 r 14 minus 10t is equal to 0. 10t is equal to 14 म्हणजे t is equal to 14 upon 10 दोनने भागलं 7 upon 5 सेकंड किंवा 1.4 सेकंड. युनिट दिलेलं नाही 1.4. when t is equal to 1.4 f double dash of 1.4 is equal to minus 10 आहे हा कॉन्स्टंट आलेला आहे लेस दॅन 0. therefore h has maximum value. आता fx ऐवजी h आहे maximum value by second derivative test. Second derivative test h has maximum value at t is equal to 1.4. आता आपल्याला मॅक्झिमम हाईट काढायची फ्रॉम 1. h is equal to 3 plus 14 into t 1.4 minus 5 into t square 1.4 चा स्क्वेअर 3 याचा गुणाकार केला 14 चा वर्ग 196 म्हणजे येईल 19.6 मायनस 5 इंटू हे येईल 1.96 19 आणि 3 22.6 वजा याचा गुणाकार 6 पंचे 30 3 9 5 45 आणि 3 48 4 5 1 5 आणि 4 9 वजन 9.8. मग आता त्याची वजाबाकी केली 0 हा 0 तसाच 16तून 8 गेले 8 हाताला 1 22 मधून 10 गेले 12.80 मीटर किंवा युनिट्स. मॅक्झिमम हाईट एवढी येते. See again. A ball is thrown in the air. Its height at any time is given by this. H is a function of t. But differentiating with respect to t, dh by dt, 3 चा derivative 0, 14 into t चा derivative 1, minus 5 into t square चा derivative 2t. 14 minus 5 2 are 10t. Again differentiating d2h by dt square, 14 चा derivative 0, minus 10 into t चा derivative 1, म्हणजे minus 10. minus 10 हे निगेटिव्ह आहे
आता नंतर आपण काढत आहोत सोल्युशन ऑफ एफ डॅश. मग एफ डॅश च्या ऐवजी इथं आलं डीएच बाय डी टी इज इक्वल टू 0. फर्स्ट डेरिव्हेटिव्हचा एफ डॅश इज इक्वल टू 0 सोल्युशन काढत असतो. म्हणजे इथं डीएच बाय डी टी इज इक्वल टू 0. 14 minus 10t is equal to 0. 10t is equal to 14. t is equal to 14 upon 10 म्हणजेच 1.4. When t is equal to 1.4, f double dash किंवा आता f double dash लिहिण्याऐवजी d2h by dt square ते डबल डॅश आहे at t is equal to 1.4 is minus 10 म्हणजे by second derivative test function म्हणजे h has maximum value at t is equal to 1.4. मग आता मॅक्झिमम हाईट काढायची. मग फ्रॉम 1 h is equal to 3 plus 14 into t ची किंमत 1.4 minus 5 into t स्क्वेअर म्हणजे 1.4 चा स्क्वेअर 3 तसाच याचा गुणाकार केला 19.6 मायनस 5 इंटू याचा स्क्वेअर केला 1.96 याची बेरीज 22.6 मायनस याचा गुणाकार 9.8 22.6 मायनस 9.8 12.80 किंवा 80 0 नाही लिहिलं तरी चालेल.